हाय हॅलो शुभ सकाळ. तर आज खूप छान असं सकाळ झालेली आहे. तर मी लवकरच उठलेली होती. आज अक्षय तृतीया असल्यामुळे मग लवकरच उठलेली आहे. तर चला सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता येथे ना तुळशीला पण पाणी घालायला आलेले आहे. तर मग घरातलं बाकीचं माझं काही काम आवरायचं होतं ते पण आवरलं आणि येथे ना तुळशीला पाणी घालण्यासाठी आलेले आहे. तर येथे बघू शकता खूप छान अशी तुळस पण फुटलेली आहे. तर येथे बघा तुळशीला मी रोज पाणी घालून घेत असते सकाळी सकाळी, म्हणजे मग माझा दिवस पण छान असं फ्रेश जात असतो. तर येथे तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण किती छान असं वातावरण आहे. तर येथे ना सोनचाफ्याचं झाड लावलेलं आहे दारासमोर. तर सोनचाफ्याला आहे ना फुलं पण यायला लागलेली आहेत. तर भरपूर असं वरच्या फांदीलाच फुलं येत आहे. तर मग हात काही पुरत नाही, त्यामुळे मग तोडता पण काही येते नाही. तर आता त्यानंतर मग येथे ना आज सण असल्यामुळे मग मी ना हळदीचं लेपन पण करून घेत आहे उंबरठ्याला. तर खूप छान असं हळदीचं लेपन करून घेतलं. आधीच उंबरठा आहे ना स्वच्छ कपड्यानं पुसून आणि मग त्यानंतर आता येथे ना उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. मग त्यानंतर हळदी कुंकू वाहून छान असं मग फुलं पण वाहून घेतलेले आहे. तर उंबरठ्यालाच आम्ही ना ऑलरेडी पावलं पण बनवून घेतलेले आहे. तर मग दिव्यानं छान असं ओवाळून घेतलं मी. नमस्कार, मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर आज आहे ना अक्षय तृतीया आहे. तर तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. स्वयंपाक बनवायचा आहे मला. आता इथे बघा काळी आमटी बनवलेली आहे आणि भात पण झालेला आहे माझा आणि बाकीची पण तयारी करायची. तर चला तुमच्यासोबत शेअर करते मी. अक्षय तृतीया असली म्हणजे त्या दिवशी आपल्याला आंबरस बनवायलाच लागत असतो. तर मग येथे ना कालच आम्ही ना मार्केटमधून आंबे पण घेऊन आलेलो होतो. तर मग आंबे कापत होतो. तर येथे बघा शंभूला आहे ना आंबे खूप आवडतात. तर मग येथे त्याचे नखरे चाललेले होते. बाबा आंबे कट करत होते. तर त्याला आहे ना आंबे खायचे होते. तर त्याचे बाबांनाच लाडीगुडी लावायचं काम चाललेलं होतं. मग त्यानंतर आहे ना येथे मी छान अशा पुरणाच्या पोळ्या पण बनवून घेतलेल्या आहेत. तर खूप छान अशा मऊलुसलुसीत पोळ्या आलेल्या आहेत. तर येथे बघू शकता. तर मग बाकीचा पण स्वयंपाक बनवून घेतलेला आहे. तर येथे पूर्णाचं पोळ्या बनवून घेतल्या आणि मग त्यानंतर आहे ना नैवेद्य पण दाखवायचे आहे. तर येथे बघू शकता नागलीच्या पापड्या, कुरड्या, तांदळाच्या पापड्या सर्व काही छान असं तळून ठेवलेलं आहे. तर येथे भजे पण लगेचच काढून घेतलेले होते मी. पुरणाच्या पोळ्या बनवायच्या असल्यानं उभ्यानं खूपच वेळ लागत असतो. त्यामुळे मग मी खाली गॅस घेत असते आणि मग त्यानंतर खालीच पुरणाच्या पोळ्या लाटत असते. तर येथे बघू शकता खूप छान असा रस बनवलेला आहे. तर आम्ही केशरचाच आंबा आणलेला होता. खूप छान असं टेस्टला तर खूपच छान होता. मग त्यानंतर आहे ना येथे सर्व काही नैवेद्य वगैरे दाखवून घेतले. तर आम्ही पण आता जेवणासाठी बसलेलो आहोत. मिस्टरांनी ना गावात देवीला नैवेद्य पण दाखवून आलेले होते. तर आणि मग त्यानंतर मुलांचं पण जेवण झालेलं होतं. मग त्यानंतर आम्ही जेवणासाठी बसलेलो आहोत. तर घरातलं माझे सर्व काही भांडे वगैरे फरची पण पुसून घेतलेली आहे आणि पुढे आम्ही ना गावात चाललेलो आहोत. तर दुपारचे 2 वाजले. तर चला तुम्हाला नंतर सांगते मी कशासाठी चाललेले आहे. तर येथे ना 1 वर्षाच्या बाळाच्या मापाचा ना मला ड्रेस बघायचा होता. तर मग आता येथे आम्ही कपड्याच्या शॉपमध्ये आलेले आहोत. तर भरपूर ड्रेस असे बघितले, मला काही इतके आवडले नाही. तर मग एक त्यात चॉईस केला. तर येथे बघू शकता भरपूर असे ड्रेस पण काढून ठेवलेले होते, पण मग मला काही चॉईस होत नव्हता. मग त्यात एक चॉईस झाला आणि मग त्यानंतर आम्ही घरी पण आलेलो होतो. शंभूला आणि स्वराला झोपून दिलं. मग त्यानंतर आम्ही गावामध्ये गेलेलो होतो. भरपूर ऊन असल्यामुळे ना त्यांना काही गावामध्ये घेऊन गेलेलं नव्हतं. तर येथे बघा शंभूची पण झोप झालेली आहे. तर मग त्यात स्वराला झोळीमध्ये घातलं. तर शंभू तिला झोका देत आहे. येथे बघा त्यांची मस्ती कशी चाललेली आहे आणि त्यांना आहे ना असं खेळायला खूपच मजा वाटत असते. तर स्वरा जर नसली ना शंभूला मग खूपच बोर होत असतं. तर स्वरा असली ना मग त्याला पण खेळायला छान वाटत असतं. तर येथे बघा हा ड्रेस मला चॉईस झाला. मग त्यानंतर हा ड्रेस मी घरी घेऊन आलेले आहे. तर मला लगेचच शेजारच्या मावशीनी ना मग कॉल केला. तर तू लगेचच आहे. तर मग येथे मी पण आवरून ना आता त्यांच्या घरी आलेले आहे. तर मावशींना ना मुलगी नाही, तर मग त्यांनी ना मला त्यांच्या नाताचं जावळू झेलायला सांगितलेलं होतं. तर मग आता येथे त्यांचा नातू बघा किती छान खेळतोय. तर त्याला आहे ना टिश्यू पेपर खूपच छान असं मऊ मऊ लागतो. तर टिश्यू पेपर आवडलेला होता, त्याच्यासोबत खेळत होता तो. तर मग त्याचं आहे ना आज जावळ काढायचं होतं. तर त्याचा मामा पण आलेला आहे पिंपळगाववरून आणि मग त्यानंतर येथे मला पण जावळू झेलायला सांगितलेलं होतं. मग मी येथे लगेचच तयारी करून आले. तर श्री इथं छान असं खेळत होता. तर येथे बघू शकता त्याच्या पप्पांच्या मांडीवरती. आणि मग त्यानंतर आहे ना श्रीची मम्मी ना
श्रीच्या मामाला ओवाळून घेत होते, म्हणजे त्याला पण 5 बट्ट काढायचे असताना मग त्यामुळे मग मामाचं पण औक्षण करून घेतलं आणि श्रीचं पण छान असं औक्षण करून घेतलं. येथे बघू शकता. तर मग त्यानंतर आहे ना श्री येथे छान असा खेळत होता. त्याचा बारशाचा व्हिडिओ पण मोठा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे यूट्यूब आपल्या चॅनलवरती. तर त्याचं नाव पण छान असं नाव ठेवलेलं आहे श्रीशैल. तर शंकराच्याच नावावरतून त्यांनी नाव ठेवलेलं आहे आणि त्यांच्या मम्मीच्या पप्पांच्या नावाचं थोडंसं त्यामध्ये नावं जोडलेले आहे. तर येथे मग श्रीच्या आजीने पण छान असं ऑप्शन करून घेतलेलं आहे आणि येथे ना जे नाविक त्याच्या जाऊ काढण्यासाठी आलेले होते तर त्यांचं पण छान असं ऑप्शन करून घेतलं आणि त्यांनी जे जे केस कापण्यासाठी जे जे साहित्य आणलेलं होतं त्याचं पण छान असं हळदी कुंकू लावून पूजा केली. आणि मग त्यानंतर मला येथे ना टॉवेल टोपी नारळ देऊन त्यांना भेट द्यायला सांगितली. तर येथे त्या श्रीच्या मामाला पण टॉवेल टोपी कापड नारळ असं दिलेलं होतं. तर येथे बघू शकता श्रीनंच ते पकडलेलं होतं. आम्ही त्याच्यावरूनच खूप हसत होतो. आता येथे बघू शकता 5 बट्टा काढत होते. नाही हे बघ काय बघ श्री हे बघ त्याला झोप लागली काही नाही. हे बघ काय श्री हे बघ काय बापरे दिवा मस्त मस्त आहे वा झाले 5 काढ. काय दिसते रे मग त्यानंतर आहे ना छान असं जावळ काढण्याचा कार्यक्रम झाला. त्याला पण आंघोळ घालायची होती. त्याला पण झोप आलेली होती त्यामुळे मग त्याला झोपून दिलं आणि मग त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं संध्याकाळच्या वेळेला आणि मग आम्ही मंदिरामध्ये आलेलो होतो. अक्षय तृतीयाचं आहे ना मला दर्शन घ्यायचं होतं देवीचं. तर मग मिस्टरांना सांगितलं आपण देवीच्या मंदिरामध्ये जाऊ. तर आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आता येथे मंदिरामध्ये आलेलो आहोत आम्ही. तर आम्हाला म्हणजे जेव्हा वाटलं देवीचं दर्शन घ्यायचं तेव्हा आम्ही म्हणजे देवीच्या दर्शनासाठी येतच असतो. तर येथे बघू शकता खूप छान असं दर्शन म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ना गर्दी पण नसते आणि मोकळं वातावरण असतं. मुलांना पण खेळायला मोकळी जागा आहे भरपूर अशी ना. त्यामुळे मग आम्ही संध्याकाळच्या वेळेलाच येत असतो. चैत्र चालू होती ना तेव्हा खूपच गर्दी होती. तर मग अशी मॅट टाकून दिलेली होती चालण्यासाठी. ऊन पण भरपूर असतं ना दुपारच्या टायमाला. तर मग फरची पण जास्त तापलेली असते तर मग मॅट टाकून दिलेली होती. तर आता इथे बघू शकता छान असं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. तुम्ही पण दर्शन घ्या आता देवीचं. आणि आल्या आल्या मुलांना लगेच देवीच्या दर्शनासाठी पुढे ते सर्वात पुढे येऊन दर्शन घेत असतात शंभू स्वरा. आणि शंभूला पण आता माहिती झालं देवीचं दर्शन कसं घ्यायचं काय. तर मग ते पादुकांना ना हळदी कुंकू लावलेला असतं तर दोघंच त्यांना एकमेकांना लावून घेत असतात आणि शंभू एका बोटाला माखून घेतो आणि मला लावायला घेऊन येत असतो. दरवेळेस असंच करत असतो. आणि मग येते मग आता मिस्टर पण छान असं दर्शन घेत आहे देवीचं. त्यांचं दर्शन झाल्यानंतर मग मी पण दर्शन घेतलं आणि मुलांसोबत मी पण येथे छान असा फोटो काढलेला आहे. घ्या तुम्ही पण देवीचं दर्शन छान असं. आता इथे बघू शकता आमचं सर्वांचं दर्शन झालं. सर्व देव इथे गणपतीचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं, संतोषी मातेचं, सरस्वतीचं आणि शंकराचं पण मंदिर येथे आहे. तर मग आम्ही सर्व देवांचे दर्शनं घेऊन आता इथे बाकड्यावरती बसलेलो आहोत. तर मग असं आम्ही निवांत येऊन बसत असतो. म्हणजे खूपच मनाला पण भारी वाटत असतं. म्हणजे
सकाळचं जो थकवा असतो ना आपला दिवसभराचा सगळं काही निघून जात असतो. तर मुलं पण येथे फ्रेश होत असतात येथे आल्यानंतर, मग त्यांना पण खेळायला आनंद वाटत असतो. येथे बघू शकता शंभू आहे ना, शंभून स्वरा आहे ना लपाछपी खेळत होते, तर दोघांची चाललेली होती लपाछपी खेळायचं काम. तर येथे बघा स्वरा आहे ना बाकड्याच्या खाली जाऊन लपलेली होती, तर मला म्हणती सांगू नको त्याला. तर बघा ते दोघं जण खेळत होते, खूप छान खेळत होते, एन्जॉय करत होते. तर येथे बघा शंभू तिला शोधत होता, ती कुठं लपलेली मला विचारत होता, माई कुठं लपलेली आहे. तर मग त्यानंतर बरोबर त्यांना पण शोधून काढलं. तर इकडे तिकडे बघितली ती काही सापडली नाही. मग त्यानंतर बरोबर त्यानं शोधून काढली आहे बघा. तर त्यांचं दोघांचं असंच खेळायचं काम चालत असतं. तर मग त्यानंतर आम्ही पण निघालेलो होतं. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर छान असं दर्शन झालं. तर येथे बघा मिस्टरांनी ना दुसऱ्या रस्त्यानं बाईक आणली. तर येथे बघा आम्हाला आहे ना तो रस्ताच समजत नव्हता कुठून काय. आम्ही असं संध्याकाळच्या वेळेला आलो, म्हणजे ते काही रस्त्याचं आम्हाला समजलंच नाही. तर आम्ही ना रस्ताच चुकल्यासारखं झालेलो होतो. येथे बघा मग त्यानंतर आहे ना इथे चंडिकापूर फाट्यावर डायरेक्ट वरती गडाकडे रस्ता जातो ना गडाकडे, तर तेथे निघालेलं होतं. तर मिस्टर गडाकडे घेऊन चालले, म्हटलं तिकडे नाही जायचं आपल्याला, पाठीमागे वणीला जायचं आहे. तर मग आम्ही परत रिटर्न निघालो. तर हायवेला लागलेलो होतो. येथे बघा भरपूर लांब, आम्ही 2-3 किलोमीटरला असं लांब गेलेलो होतो. तर येथे बघा आम्ही मग आता आमच्या घराकडे निघालेलो आहोत. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.